ठीक आहे, सिद्धांत तर खूप छान आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक शिक्षक म्हणून आपण याचा वर्गात काय करायचं? तर हा सिद्धांत म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे टूलकिटच आहे. तुमचं मिशन काय आहे हे अगदी स्पष्ट आहे. सगळ्यात आधी तुमच्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहे हे ओळखा. त्यांचा आत्मविश्वास वाढवा, खास करून त्या 6 ते 12 वयोगटातल्या मुलांचा. त्यांची एकमेकांची तुलना करणं टाळा. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या आणि जेव्हा ते स्वतःची ओळख शोधत असतील तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन करा. चला, आता एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून परीक्षेसाठी हे सगळं तुमच्या डोक्यात पक्क बसेल. या दोघांमध्ये नेहमी तुलना विचारली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रॉइडचा भर होता जैविक प्रवृत्तीवर आणि तो फक्त बालपणाबद्दल बोलतो. तर एरिक्सनचा भर आहे सामाजिक घटकांवर आणि त्याचा सिद्धांत जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण आयुष्य कव्हर करतो. हाच मुख्य फरक आहे.